योगा, प्राणायाम किंवा सकाळी तुम्ही करत असलेला मॉर्निंग वॉक. तुम्हाला खरं सांगा, शारीरिक समाधान मिळतं की नाही? मानसिक समाधान मिळतं की नाही? तुम्ही कंटिन्यू योगा करत असाल, प्राणायाम करत असाल, तुमचे किरकोळ जे काही दुखणं, आजार, कटकटी बंद झाल्या की नाही? हे सगळं मी तुम्हाला का विचारतोय? तर माझा एक प्रश्न आहे आणि जो प्रश्न तुमच्याशी फार मिळता जुळता आहे तो म्हणजे आपण जी गोष्ट मनातून करतो, मनापासून करण्याचा प्रयत्न करत असतो, तुम्हाला अशा वेळेस कुणाचा आधार घ्यायची पण गरज नसते. मी एक उदाहरण सांगतो. एखाद्या व्यक्तीला समजा कुठला त्रास असेल, आजार असेल किंवा काही दुखत असेल, तर तो डॉक्टरकडे जातो. डॉक्टर बीपी तपासतो, त्याला जे अपेक्षित आहे ते काही जे प्राथमिक गोष्टी असतात, तो चेक करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या लक्षात येतं की यांना काहीच झालेलं नाही. पण यांचं म्हणणं असतं की काही गोळ्या औषध घेतल्या किंवा एखादं सलाईन वगैरे घेतलं, तर मला एकदम फिट वाटेल. अशा वेळी आता डॉक्टर आपल्याकडे विश्वासानं येतोय म्हणल्यानंतर त्यांना माहिती असतं की आता याला फसवून चालणार नाही, याची आर्थिक लूट करून चालणार नाही आणि याचं समाधान पण झालं पाहिजे. आणि साध्या त्यांच्याकडे ज्या गोळ्या असतात ते त्या व्यक्तीला देतात. त्यांना माहित असतं हा मेंटली स्टेबल नसल्यामुळं, म्हणजे सतत कुठले तरी विचार, काहीतरी एखाद्या विशिष्ट कारणावरून बडबड किंवा त्याचा त्रास करून घेणं किंवा जो जो व्यक्ती समाधानी नाही, अर्थात जो सतत चिडचिड करण्याचा प्रयत्न करतो, अशा माणसाला शांत करण्याचा त्यांच्याकडे उपाय असतो. ही गोळी घ्या, जेवल्यानंतर घ्या आणि तुमचं 2 दिवसात एकदम तुम्हाला ठणठणीत बरं वाटायला लागेल किंवा कोर्स व्यवस्थित करा, तुम्हाला काहीही होणार नाही. आता डॉक्टरला माहित असतं किंवा कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला सांगत असतं की यांची काळजी घ्या, यांना काही झालेलं नाही, फक्त ते विनाकारण त्रास करून घेतात. आणि मुद्दा ज्यावेळेस लक्षात आला, मुद्दा ज्यावेळेस त्याही व्यक्तीला कळलं की आपल्याला काही झालेलं नाही, आपण तर फिट आहे. 2 दिवसाच्याच गोळ्या दिल्या, तिसऱ्या चौथ्या दिवशी तर आपल्याला ओके वाटायला लागलं. पण मागच्या 4-8 दिवसात आपण काय करत होतो हे एकदा फक्त आठवलं की त्याच्या लक्षात आलं की अरे आपण विनाकारण ताण करून घेतोय. ट्रेस हा माणसाला उद्विग्न करून टाकतो आणि तो कुणाचाच नसतो. म्हणजे तुम्ही त्याच्यात समाधानी नसता आणि तुम्ही त्याच्यामध्ये तितकं सकारात्मक पण नसता. हे ज्यावेळेस त्याच्या लक्षात येतं, त्यावेळेस त्याला लक्षात येतं की आपण एकदम फिट आहोत. आता मूळ मुद्द्यावर येऊ. पण हेच जर तुम्ही सकाळी लवकर उठून किंवा तुम्हाला दिवसभरात ज्यावेळेस वेळ असतो, त्यावेळेस तुम्ही योगा जॉईन केला, जिम जॉईन केली, शारीरिक हालचाली केल्या, स्नायूंना ताण दिला, चालण्याचा प्रयत्न केला, घाम आला आणि नंतर अर्ध्या तासाने तुम्ही घरी जाऊन अंघोळ वगैरे केली, मस्त शॉवर घेतलं आणि तुमच्या लक्षात येतं की आज मी माझ्या शरीराला एकदम व्यवस्थित एक्सरसाइज केल्यामुळे मला फार छान वाटतंय, मोकळं वगैरे वाटतंय. या एका समाधानामध्ये हजारो गोष्टी लपलेल्या आहेत. तर त्या हजारो गोष्टी कशा? बघा, एक गोष्ट लक्षात घ्या. ती गोष्ट म्हणजे तुम्ही मानसिक तणाव कमी केलेला असतो, आपोआप तणाव निघून जातो. दुसरी गोष्ट, तुमच्या शरीराला पूर्ण म्हणजे स्नायूंना ताण बसलेला असतो किंवा एक्सरसाइज केले असल्यामुळं जो जडपणा असतो तो निघून जातो. कुठलाही अवयव दुखावण्याचा संबंध नाही, पित्त तुमचं निघून जातं किंवा इतर गोष्टी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये सकारात्मक पद्धतीनं पॉझिटिव्हली त्याचा तुम्हाला उपयोग होतो. आता इथं महत्वाचा मुद्दा आहे
की हे सगळं तुम्ही आळस दूर ठेवल्यानंतर होऊ शकतं. तुम्ही जर आळस असला आणि स्वतःकडे लक्ष नाही दिलं तर गडबड होऊ शकते. आज प्रत्येक क्षेत्रात गडबडी होतात, त्या गडबडी वेगळ्या. शारीरिक गडबड ही तुमचं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ढासळून टाकते. म्हणजे तुम्हाला एखादं काहीतरी दुखत असेल तर तुम्ही मन लावून काम करू शकता का? अजिबात नाही. तो तुम्हाला ट्रेस असतो. तसंच या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून मला असं वाटतं प्रत्येकाने स्वतःकडे लक्ष देत असताना, स्वतःची काळजी घेत असताना आपण काय करतोय आणि आपण कितपत चांगलं करतोय हे फक्त लक्षात घेतलं पाहिजे. कुठलाही चालण्याचा प्रकार असू द्या, व्यायाम असू द्या किंवा प्राणायाम असू द्या, योगातली वेगळी आसनं असू द्या, ज्याच वेळी तुम्ही आदर्श प्रकार कराल, आदर्श पद्धतीने चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न कराल, तेवढं तुम्ही तंदुरुस्त राहाल. आता एकदम तंदुरुस्त राहण्यासाठी ज्या काही कसरती करायला पाहिजे, इतर मोठे व्हिडिओ तुम्ही आपल्या सुप्रभाती योगावरचे पहा आणि सकाळी 5:45 ते 7 ऑनलाईन जर युट्यूबवर जॉईन झाला तर घरात बसून सुद्धा तुम्ही छानपैकी योगा दररोज वेगळ्या वेगळ्या आसनांच्या माध्यमातून करू शकता आणि मस्त फिट राहू शकता. आणि फिट राहायचं असेल तरच नीट हा व्हिडिओ पाहायला पाहिजे. धन्यवाद. मी संतोष शिंदे सुप्रभाती योगाच्या माध्यमातून नेहमी वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलत असतो. इथून पुढे दररोज बोलत राहूया आणि निरोगी राहण्याचा प्रयत्न करूया. करे योग, रहे निरोग. धन्यवाद.